जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। कडोली पन्हाळा तालुका माध्यमिक पतसंस्थेची 32वी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना चेअरमन ज्ञानदेव पाटील म्हणाले की यामध्ये सभासदांचा विश्वास हेच पतामाशीचं भांडवल। कडोली येथील पन्हाळा तालुका माध्यमिक पतसंस्था ही स्वतःची आहे। हा एक आर्थिक स्वाभिमान बहाल करणारा परिवार आहे असा सभासदांचा दृढ विश्वास, शिस्तबद्ध सहभाग व एकजूट हेच आमच्या संस्थेचं भांडवल। संस्थेला आर्थिक वर्षात 15 लाखांवर नफा झाला असून संस्थेची घोडदौड ही 10 कोटींवर ठेवी संकलित करण्याच्या दृष्टीने सुरू आहे असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव पाटील यांनी केले। ते संस्थेच्या 32व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते। अध्यक्षस्थानी अरुण काळे हे होते। यावेळी संस्थेचे निवृत्त सभासद यांचा व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी विविध शाळांमध्ये निवड झालेल्या नूतन मुख्याध्यापक संपत चव्हाण पाटील, आनंदा पाटील, लतिका मोहिते, सुवर्णा पालकर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी 13% लाभांश व सभासदाच्या एका पाल्याच्या विवाह प्रसंगी 1500 रुपये शुभेच्छा भेट तसेच 5 लाख रुपये मयत सभासद कर्जमुक्ती योजनेत टप्प्याटप्प्याने वाढ करण्याची घोषणा केली। अहवाल सालात 20 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल केल्याने संस्थेस निव्वळ नफा 15,68,000 रुपये झाला असून सभासदांना 13% लाभांश देणार असल्याचं संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव विश्वास पाटील यांनी 32व्या वार्षिक सभेत बोलताना जाहीर केलं। जय ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालय कोतोलीचे मुख्याध्यापक अरुण काळे यांच्या अध्यक्षतेखाली कडोली तालुका पन्हाळा येथील हाऊसिंग सोसायटीच्या सभागृहात ही सभा पार पडली। प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक तसेच सभासदांच्या प्रश्नांना संचालक मनोहर पाटील यांनी उत्तरे दिली। यावेळी बोलताना चेअरमन ज्ञानदेव पाटील यांनी मार्च 2025 अखेर संस्थेकडे 6 कोटी 13 लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून 1 कोटी 65 लाख निधी असून 2 कोटी 4 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे। संस्थेला ऑडिट वर्ग मिळाला असल्याचं सांगितलं तसेच 7 कोटी 65 लाख इतकं कर्ज वाटप केलं असं सांगितलं। अहवाल वाचन व्यवस्थापक संगीता तोडकर यांनी केलं। यावेळी संचालक लालासाव पाटील, वामन पाटील, जीवन पाटील, तानाजी चौगुले, जयवंत पाटील, अण्णा पाटील, फत्तेसिंग पाटील, विकास समुद्रे, पोपट पाटील, मारुती तुराई, पंडित साळोखे, तानाजी जमदाडे, राजाराम पाटील, भिकाजी जाधव, वनिता माने, पद्मिनी बोरगे हे संचालक उपस्थित होते। शेवटी आभार वाईस चेअरमन विनोद शिंगे यांनी मांडले। यावेळी चर्चेत कोची माशी संचालक राजाराम शिंदे, वैभव गुरव, संजय मोरे, राजेंद्र जाधव, रवींद्र पाटील, पत्रकार तानाजी पाटील, मारुती बोरगे, सतीश पाटील माने, सत्याप्पा हजारे, रमेश मस्कर यांनी सहभाग घेतला। यावेळी सूत्रसंचालन सचिन फल्ले यांनी केलं। सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव, तालुका पन्हाळा। दोन प्रकारे केले जाते, सर्वसाधारण आणि दुसरा आकस्मिक। सर्वसाधारण जे कर्ज वाटप आहे आपलं ते साधारणपणे एका व्यक्तीचा जो एकूण पगार आहे त्याच्या 33% महत्त्व देऊन राहिलेल्या रकमेवरती त्याला कर्ज वाटप केलं जातं। यामध्ये 25 लाख असो, 30 लाख असो, जेवढं असो तेवढं आकस्मिक कर्ज दिलं जातं, सर्वसाधारण कर्ज दिलं जातं। आणि आकस्मिक करण्याच्या बाबतीत विचार करायचं म्हटलं तर साधारणपणे आपली कोल्हापूर जिल्ह्यातील अशी एकमेव संस्था आहे की या एवढी एकमेव संस्था आहे आपली की आकस्मिक कर्ज द्यायचं आपण 5 लाखाची आपली मर्यादा आणि एवढी मर्यादा कुठल्याही संस्थेला नाही, तर ही सुद्धा संस्थेच्या दृष्टीनं अतिशय उल्लेखनीय बाब आहे। त्याच पद्धतीने जसं कर्ज वाटप आहे तसं त्या कर्जाच्या व्याजाच्या बाबतीत विचार करायचं म्हटलं तर व्याजाच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं तर आज साधा एक संस्थेनं इतर संस्थेची जर आपण तुलना केली तर इतर संस्थेपेक्षा कमी दरामध्ये कर्जाची मर्यादा आहे ती कमी आहे। आताच्या घडीमध्ये बघितलं तर आपण सर्वसाधारण कर्जाचा जो आपला व्याजदर आहे तो 10% इतका व्याजदर हे अतिशय कमी दराने दिला जातो आणि आकस्मिकचा जो व्याजदर आहे तो 9.5% आपण व्याजानं हे आकस्मिक 5 लाख रुपये येतो। तर ही सुद्धा संस्थेच्या दृष्टीनं अतिशय उल्लेखनीय अशी बाब आहे। तर अशा पद्धतीनं संस्थेच्या बाबतीत जर विचार केला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।